महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे पालघर महिला अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांवर अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला। डायगर येथे एका मंदिरामध्ये एका महिलेवर 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली। उरण येथे देखील एका महिलेवर अशाच पद्धतीने तिची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती। गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याचा आरोप यावेळेस ऋता आव्हाड यांनी केला। यावेळेस त्यांच्या समवेत ठाणे शहर अध्यक्ष सुजाता घाग, कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील या देखील उपस्थित होत्या। यावेळेस महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। जर महिला संरक्षणाचं धोरण राबवता येत नसेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील ऋता आव्हाड यांनी केली। दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचार कडून नाही थांबत आहेत लोक, कसला तरी सूड उगवल्यासारखं त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे। आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात फोफावते ती खूपच वाईट आहे, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे। ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झाला आहे। पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात। हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे डायगर पोलीस स्टेशनकडून। त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरवाणे आहेत। त्यामुळे आमची मागणी हीच असणार आहे। आय एम शुअर प्रत्येक आईची, प्रत्येक भावाची, प्रत्येक बापाची मागणी हीच असणार आहे की लवकरात लवकर ह्यांना शोधा आणि लवकरात लवकर त्यांना शासन करा, बिकॉज जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड। C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice.